अजितदादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएकडून पहिली कारवाई। 4 लेअर जेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी। हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही, डीजीसीएकडून कारणे दाखवा नोटीस। आपल्या लढ्याला यश येत असलं तरी ते नखा एवढं अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे। डीजीसीएच्या व्हीएसआर कंपनीवरील कारवाईवर रोहित पवारांचं ट्विट। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा 3000 तासांचा रेकॉर्ड गायब। रोहित पवारांच्या दाव्यानं पुन्हा खळबळ। रेकॉर्डमध्ये हेराफेरीचा दावा। व्हीएसआर कंपनीला रेकॉर्ड बदलण्यासाठी वेळ दिला जातोय का? रोहित पवारांचा सरकारला सवाल। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक। रवींद्र चव्हाण, बावनकुळे, चंद्रकांत पाटलांसह अनेक नेते वर्षावर उपस्थित। भाजपाकडून 4 उमेदवार देण्यात येणार। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांचं नाव चर्चेत। राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा। 16 मार्चला महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा मास्टर स्ट्रोक। शरद पवार पुन्हा एकदा मैदानात। राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवारांचं मवियाचे उमेदवार। पवारांच्या उमेदवारीवर तिन्ही पक्षांचं एकमत, सूत्रांची माहिती। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत जीआर कधी काढणार? चर्चा मंथन। बैठकांमध्येच वेळ घालवणार का? मुनगंटीवारांनी आपल्याच सरकारला सुनावलं। राज्याला अवकाळीचा तडाखा। नुकसानग्रस्तांना सरकार न्याय कधी देणार? विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक। तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेनंतर नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्याचे आदेश देऊ, बावनकुळेंची माहिती। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला। महाराष्ट्र गुंडशाहीवर चालणार नाही, हनुमंत पवारांचा इशारा। तर हल्ल्यासाठी हनुमंत पवारांनी प्रवृत्त केलं, तुषार दामगुडेंचा आरोप। संदीपान भुमरेंकडून 1150 कोटींचा घोटाळा। ड्रायव्हरच्या नावे हिबानामा दाखवून भ्रष्टाचार। अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। तर संदीपान भुमरेंनी आरोप फेटाळलेत। आमदार विलास भुमरेंसह ड्रायव्हरकडूनही दानवेंना अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा। मुंबई महानगरपालिकेच्या उद्या पहिला अर्थसंकल्प सादर होणार। प्रशासक राज्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प असणार। यंदा अर्थसंकल्प 80,000 कोटींच्या घरात पोहोचण्याचा अंदाज। मराठा आरक्षणाचा पेच सुटणार। हैदराबाद गॅजेटियरसाठी 6 महिन्यांनंतर अखेर विशेष समिती स्थापन। पुनवी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला वेग येणार। डीजीसीएकडून विमान सुरक्षेसंदर्भात नवीन कठोर नियम जाहीर। चार्टर्ड खासगी विमान कंपन्यांसाठी 0 टॉलरन्स पॉलिसी। नव्या नियमात व्यावसायिक हितापेक्षा सुरक्षेला जास्त महत्त्व। पुण्याच्या 50% कपातीच्या निर्णयावर केंद्र सरकारचा यू-टर्न। 24 तासांच्या आत निर्णय रद्द। नाशिकातील कांदा उत्पादक शेतकऱ्याचं 2 कोटींचं नुकसान। विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा। परभणी, हिंगोली, नांदेड, इंदापुरात उभी पिकं आडवी। अनेक गावांना गारपिटीचा फटका। बळीराजा पुन्हा संकटात। माओवाद्यांचा सर्वोच्च कमांडर देवजीचा आत्मसमर्पण। 42 वर्ष 5 राज्यात दहशत पसरवणारा देवजी अखेर तेलंगणा पोलिसांसमोर शरण। बिबट्याच्या दहशतीवरून राहुरीतील 20,000 शेतकऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। बिबट्याची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी वन्यजीव कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी। सोनम वांगचूक प्रकरणातील पुढील सुनावणी 26 तारखेला होणार। सॉलिसिटर जनरल अनुपस्थित राहिल्यानं सुनावणी पुढे ढकलली। वांगचूक यांच्या आरोग्यावरून अटकेबाबत फेरविचार करा, सर्वोच्च न्यायालयात समन्स।